मऊ व जाळीदार इडली तयार होण्यासाठी बऱ्याचदा थंडीमध्ये इडलीचं पीठ नीट फर्मेंट होत नाही। त्यासाठी आज आपण एक पारंपरिक पद्धत पाहणार आहोत आणि ही पद्धत वापरून जर तुम्ही थंडीमध्ये इडलीचं पीठ फर्मेंट कराल तर ते 100% फर्मेंट होईल आणि इडली सुद्धा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होईल। स्टेप बाय स्टेप रेसिपी हवी असेल तर पूर्ण रेसिपी यूट्यूबला अपलोड केलेली आहे, ती नक्की चेक करा। बॅटर बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका बाउलमध्ये 3 वाट्या इडली राईस घ्यायचं आणि दुसऱ्या बाउलमध्ये सफेद उडदाची डाळ, त्यासोबतच 1 छोटा चमचा मेथी दाणा घालून डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून दोन्ही भिजायला ठेवायचं 6 ते 7 तासासाठी। त्यानंतर ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेतलेलं त्याच वाटीने 1 वाटी पोहा जो आहे, जाड पोहा कांदे पोह्यासाठी वापरतो, तो स्वच्छ धुवायचं आणि 10 मिनिटसाठी थोडं पाणी घालून भिजायला ठेवायचं। डाळ आणि तांदूळ दोन्ही छान भिजलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आधी तांदूळ वाटून घ्यायचे, मग डाळ वाटून घ्यायचे, एकदम बारीक वाटून घ्यायचं। डाळ तांदूळ वाटताना ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजवलेलं तेच पाणी वापरायचं आहे, दुसरं बाहेरचं पाणी वापरायचं नाही, कारण त्या पाण्यामध्ये असे काही घटक असतात ज्याने पीठ फर्मेंट व्हायला मदत होते। ही डाळ तांदूळ वाटताना आपल्याला कमी पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे घट्टसरच हे पीठ असलं पाहिजे। जास्त जर तुम्ही पातळ केलं तर इडली नीट होणार नाही, त्यामुळे घट्टसरच आपल्याला हे वाटून घ्यायचंय आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं। डाळ तांदूळ वाटून झाल्यानंतर मी चांगलं ते 2 ते 3 मिनिटसाठी फेटून घेतलेलं आहे, म्हणजे त्यात ऊब तयार होते आणि पीठ फर्मेंट व्हायला त्यानेही मदत होते। आता पारंपरिक पद्धत वापरायची, ती म्हणजे हे पीठ चांगलं 3-4 मिनिट फेटून झाल्यानंतर त्यात आपल्याला एक कांद्याचा तुकडा घालायचा आहे आणि मग एका ताटामध्ये हे पातेलं ठेवून वरून झाकून एखाद्या जाड कपड्याच्या मदतीने गुंडाळून आपल्याला जवळजवळ 11 ते 12 तासासाठी फर्मेंट व्हायला एखाद्या उबदार जागी ठेवायचे, म्हणजे गॅसच्या बाजूला ठेवलं तरीही चालेल। बऱ्याचदा थंडीमध्ये 12 तास हे पीठ फर्मेंट केल्यानंतर सुद्धा ते चांगलं फर्मेंट होत नाही, तर तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण पातेल्याच्या खाली हे पीठ पडलेलं आहे आणि व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे। आता जे इडलीचं भांडं आहे त्याच्यात 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवूया आणि तुम्हाला आता जितकं इडलीचं पीठ हवंय तितकं इथे वेगळ्या बाउलमध्ये काढून त्यात मीठ घालून चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आणि बाकीचं फ्रीजमध्ये झाकून ठेवून द्यायचं। त्यानंतर इडलीच्या साच्याला थोडं थोडं तेल लावायचं आणि त्यात थोडं थोडं हे बॅटर भरायचं आणि उकळत्या पाण्याच्या वरून हे दोन्ही साचे ठेवून मोठ्या गॅसवर 10 मिनिटसाठी इडली वाफवून घ्यायची। 10 मिनिट नंतर पाहू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार झालेली आहे, छान फुललेली सुद्धा आहे। आता ही काढून आपण थंड करून घेऊया, त्यानंतर चमच्याच्या मदतीने काढून घेऊया। इडलीसाठी इथे मी इडली राईस घेतलेला आहे, तुम्ही रेशनचा तांदूळ किंवा कोणताही जाड तांदूळ सुद्धा इथे वापरू शकता। तर छान मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर सबस्क्राईब